हक्काचा अर्ज त्या ठिकाणाहून फेटाळून लावला आणि फेटाळून लावत असताना मकोका कोर्टाने काही निरीक्षणं त्या ठिकाणी नोंदवलेली आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण हे आहे की या संपूर्ण प्रकरणाचा मग त्याच्यामध्ये खंडणीचा गुन्हा 302 चा गुन्हा आणि जे इतर सर्वच्या सर्व गुन्हे एकत्रित केलेले आणि त्याच्या अंतर्गत मकोकाची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे आणि याच्यामध्ये संपूर्णपणे या केसचा मुख्य सूत्रधार आकाच त्या ठिकाणी आहे। हे निरीक्षण नोंदवलेलं आहे। हे निरीक्षण उद्याच्याला भविष्यामध्ये हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि अगदी माननीय राष्ट्रपतींच्याकडे केल्या जाणाऱ्या दयेच्या अर्जापर्यंत हे त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे आमच्या बाजूनं कामाला येणार आहे। म्हणजे संतोष देशमुखांच्या फॅमिलीच्या आणि संतोष देशमुखांची एकट्याची फॅमिली नाहीये, हे सगळेच्या सगळे लोक जे आहेत पीडित असल्यामुळे आम्ही सर्वजण त्याच्याबरोबर आहोत आणि संतोष देशमुखांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं हे अतिशय चांगलं पाऊल त्या ठिकाणी पडलेलं आहे असं माझं मत आहे। हे बघा, आकाचं नाव स्पष्ट झालेलं आहे आणि आणखी सुद्धा त्या ठिकाणी ही जी सीआयडीच्या मार्फत झालेली चौकशी आहे त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी सुद्धा लावलेली आहे। आता न्यायालयीन चौकशी त्याची चौकशी करत आहे। जोपर्यंत न्यायालयीन चौकशी हे हायकोर्टाने आदेशित केलेली आणि हायकोर्टाने दिलेल्या माननीय उच्च न्यायालयाच्या मार्फत त्या ठिकाणी चालू असल्यामुळे त्याच्यावरती अधिक बोलणं मला वाटतं आज उचित होणार नाही। त्यांनी जे आहे जवळपास याच्यामध्ये 129 ते 34 हे साक्षीदार आहेत। साक्षीदाराच्या नंतर फिर्यादी आहेत आणि फिर्यादीच्या नंतर त्यातले प्रमुख साक्षीदार जे म्हणजे त्या पॉइंटवरती होते या सगळ्यांच्या चौकशी म्हणजे जे आहेत जबाब हे न्यायालयीन चौकशीमध्ये येतील आणि त्याच्यानंतरच त्याच्या बाबतीत बोलणं उचित होईल असं माझं मत। 100% खरं आहे। अवादा कंपनीला, ओटो कंपनीला, त्याच्यानंतर जेवढ्या म्हणून विंड पॉवरच्या बाबतीमध्ये कंपन्या बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत। या सगळ्याच्या सगळ्या कंपन्यांना धमक्या देणे, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती खंडणी गोळा करणे याची सवयच आकाला त्या ठिकाणी लागलेली होती आणि याच अवादा कंपनीच्या 2 लोकांचं आकाच्याच सांगण्यावर मे महिन्यामध्ये अपहरण करण्यात आलं होतं। अपहरण केल्याच्या नंतर अवादा कंपनीने त्या ठिकाणी शिंदे आणि समथिंग कोणीतरी अजून दुसरा एक व्यक्ती आहे त्यांच्या मार्फत गुन्हा सुद्धा केज पोलीस स्टेशनला त्यावेळेस दाखल केला होता आणि मग त्यांना पाथर्डी तालुक्यामध्ये सोडून देण्यात आलं त्या अधिकाऱ्यांना। इथपासून हा प्रवास चालू झाला आणि फक्त त्यांच्याकडून एक्स्टॉर्शन करून खंडणी गोळा करणे हा एकमेव उद्देश होता आणि त्या खंडणीच्या आडवा संतोष देशमुख का आले म्हणून संतोष देशमुखांचा या ठिकाणी अतिशय निर्दयीपणे खून या लोकांनी केलेला आहे। तुम्ही जे नाव घेतायत ते आणि आका हे शोलेतल्या कॉइन सारखे आहेत। छापा बी हेच काटा बी हेच अशा पद्धतीनं या लोकांची त्या ठिकाणी वागणूक होती। नशिबानं आता त्या तपासामध्ये काय आलेलं आहे त्याचा संपूर्ण तपास काय आमच्यापर्यंत आलेला नाही ना दावा। हे जे निरीक्षण नोंदवलेले आहे त्या निरीक्षणामध्ये प्रमुख सूत्रधार, मुख्य सूत्रधार, अजून काय म्हणायचं मेन गँगस्टर, आणखी काय मास्टर माइंड, अजून जे सगळे शब्द आहेत ते सगळे कोर्टाने वापरलेले आहेत। मास्टर माइंड हा सुद्धा शब्द वापरलाय कोर्टाने।